ब्रेक नंतर महत्त्वाची बातमी आहे। विधान परिषदेकरता जगदीश मुळीक यांचं नाव पुन्हा चर्चेत आहे। परिषदेच्या रिक्त जागांकरता भाजपमध्ये मोर्चे बांधणीला आता वेग आलाय। वडगाव शेरीचे माजी आमदार जगदीश मुळीक यांचं नाव चर्चेत आलंय। मुळीक यांना संधी देऊन पक्ष त्यांचं पुनर्वसन करणार का, याकडे आता लक्ष आहे। विधान परिषदेच्या रिक्त पदांकरता 27 मार्चला निवडणूक होतीये। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, पुन्हा एकदा मुळीक यांचं नाव चर्चेत येताना दिसतंय। नक्कीच, कारण की आता विधान परिषदेच्या 3 जागा या भाजपकडे असणार आहेत आणि त्यामुळे 3 जागांमध्ये जगदीश मुळीक यांची वर्णी लागणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण की गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा जगदीश मुळीक हे लढण्यासाठी इच्छुक होते। एक बंडाचा निशाण त्यांनी घेतलेला होता, मात्र त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना विधान परिषदेचा शब्द दिलेला होता आणि त्यामुळे आता तो शब्द देवेंद्र फडणवीस पाळणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। पण पुण्यातून जगदीश मुळीक यांचं नाव मात्र यासाठी चर्चेत आलेलं आहे आणि कारण की सध्या जी वडगाव शेरीची जागा आहे ती सध्या महाविकास आघाडीकडे आहे। तिथे सुद्धा अजित पवारांचे जे उमेदवार होते त्यांचा सुद्धा पराभव झालेला आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा पुण्यासाठी एक प्रतिनिधित्व मिळावं यासाठी विधान परिषदेवर जगदीश मुळीक यांना घेतलं जातं का हे पाहणं महत्त्वाचं असेल। 27 मार्चला ही जरी निवडणूक असली तरी आतापासूनच इच्छुकांची नावं आहेत ती समोर यायला सुरुवात झालेली आहे। निश्चित अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।